नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या ब्लॉगमध्ये। मित्रांनो, मी आलोय नवीन वर्षानिमित्त आपल्या वाशिम अकोला जिल्ह्यामध्ये स्थित असलेल्या काटेपूर्णा अभयारण्यामध्ये। तर मित्रांनो, काटेपूर्णा अभयारण्य कसं फिरायचं, तुम्ही वाशिम किंवा अकोल्यावरून इथे कसं येऊ शकता, ही सगळी माहिती मी या ब्लॉगमध्ये देणार आहे। तर काटेपूर्णा अभयारण्याला तुम्हाला जर यायचं असेल तर वाशिमवरून आहे 45 किलोमीटर अंतर, आणि तुम्ही जर अकोल्यावरून येत असाल महानच्या रस्त्याने, महान मार्गे, तर तुम्हाला हे 39-40 किलोमीटर पडेल, एवढा अंतर आहे। आहेत, त्यानंतर इथे बिबट आहेत, त्याच्यानंतर बरेचसे असे प्राणी आहेत जे आपण आता जंगल सफारीमध्ये जाताना समोर पाहणार आहोत। तर इथे काटेपूर्णा अभयारण्यामध्ये चालत असताना आपल्यासोबत काही आपले सवंगडी आहेत। आपल्यासोबत आहेत दत्ता भाऊजी, की इथले गाईड आहेत, टूर गाईड आहेत, आणि आपल्यासोबत आहेत राम धनगर सर, जे आपल्या वाशिम जिल्ह्याचे दूरदर्शन तथा प्रसार भारतीचे प्रतिनिधी आहेत। आणि इथे आम्ही आलो होतो एका खास निमित्ताने। ते निमित्त असं आहे की पाण पक्षी गणना एक इव्हेंट आहे। सर, त्याबद्दल थोडं सांगा। मानवांची गणना दर 10 वर्षांनी आयोजित केली जाते भारतामध्ये। मात्र 2011 मध्ये शेवटची गणना झाली होती। कोरोनामुळे 2020 ला जी होणार होती ती सध्या तरी स्थगित आहे। मानवाच्याच गणनेप्रमाणे पशु पक्ष्यांची ही गणना होत असते। तर हिवाळ्यामध्ये मुख्यतः पाणपक्षी जे असतात, वॉटर बर्ड, त्याची सेन्सस काही पक्षी अभ्यासक करतात, जसे की BNHS बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने हे पाऊल उचललं जातं। मी सध्या उभा आहे NIC, म्हणजेच तिथे काटेपूर्णा अभयारण्यामध्ये नेचर इन्फॉर्मेशन सेंटर असायला म्हणतात। आणि तुम्ही ते बघू शकता की अत्यंत उंच भागावर एका टेकड्यावर असं छानपैकी असा हा नयनरम्य असा परिसर आहे। काटेपूर्णा अभयारण्य हे विदर्भातील ड्राय डेसिडियस या वन प्रकारामध्ये येतं, म्हणजे उष्ण कटिबंधीय। अच्छा। मात्र काटेपूर्णाचा जो काही सभोवतालचा परिसर आहे साधारणतः डिसेंबर पर्यंत तो हिरवागार असतो, आणि जनरली ऑक्टोबर महिन्यामध्ये पावसाळा संपल्यानंतर सफारीला सुरुवात होते। ती अगदी पाऊस लागेपर्यंत मेच्या मे मध्ये किंवा मग जून, जोपर्यंत लसचे ओले होत नाही तोपर्यंत। बट पेंच मध्ये आपण जातो, ताडोबामध्ये जातो, नंबर लागत नाही तिथं सफारीसाठी, हजारो रुपये आपल्याला खर्च करावे लागतात। शेवटी जंगल, तेही जंगलात आहे, हेही जंगल आहे, प्राणी तिथेही दिसतात, पक्षी तिथेही आहेत, इथेही आहेत। पण तुझं आहे, तुझं पाशी परी तू जागा भुलला असेल, म्हणून जे आपलं आहे थोडस बघा, या कधीतरी इथे, आणि या आनंदकारी आम्ही वर्षातून 4 ते 5 वेळा सफारी आपण करतो। पण आता इथे ही जी सफारी आहे, ही सफारी किती किलोमीटरची असणार आहे? म्हणजे आता हे तुम्ही लोकेशन, 2 प्रकारची सफारी आहे, मिनी सफारी आहे आणि एक लॉंग आहे। अच्छा। लॉंग जी आहे 35 किलोमीटरचा पूर्ण एरिया आपल्याला येतो। त्यामध्ये वाघा असेल, पेट्रा जुनं गाव असेल, सरीमली चौकला आणि समृद्धीची खिंड, इकडे समृद्धीच्या त्या टोकापर्यंत ती सफारी करायला मिळते। अच्छा। पूर्ण सफारी करायला आपल्याला 3.5 ते 4 तासाचा कालावधी लागतो, आणि मिनी सफारी आपण 1.5 ते 2 तासामध्ये देखील पूर्ण करू शकतो। भूताचं झाड एक या जंगलामध्ये आहे, त्या भूताच्या झाडाबद्दल दत्ताभाऊ तुम्हाला सांगतील। भूताचं झाड जंगलामध्ये गेल्यावर आपण सांगू। तर मित्रांनो, आता मला ही एक युनिक गोष्ट आणि अशी इंटरेस्टिंग गोष्ट पाहायला मिळाली आहे, ती म्हणजे की भूताचं झाड। दत्ताभाऊ, हे भूताचं झाड म्हणजे काय आहे? एक वनस्पती आहे, ते भूताचं, त्याला भूतप्रेत म्हणतात। भूतात जरा असं म्हणतात की बा, ते ज्यावेळेस बौद्ध पौर्णिमा असते त्यावेळेस रात्री, त्यावेळेस खूप मोठा उजीळ पडते, त्यावेळेस चमकते, म्हणून त्याला भूत्याचं झाड म्हटलं। अच्छा। तर मित्रांनो, दादांनी सांगितलं आपल्याला की त्याचं नाव घोसप्री आहे रे, आणि वर्षातून 3 कलर बदलतो, लाल, पांढरा। अच्छा। तर मित्रांनो, आता आपण जंगल सफारीसाठी निघलो आहोत। इथे काटेपूर्णा अभयारण्यामध्ये जंगल सफारीचे 2 गेट आहेत। त्याच्यापैकी एक गेट जे आहे ते आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये येतं, त्याचं नाव आहे फेट्रा गेट, बरोबर आहे? तर आपल्यासोबत जे इथले लोकल टूर गाईड आहेत दत्ता दादा, ते आपल्याला माहिती देतील किती सफारीचे 2 गेट आहेत, एक कासमार आणि हे कैलास संकल्प कॅम्प। आणि कासमार जे आहे हे अकोला जिल्ह्यात येते की वाशिम जिल्ह्यामध्ये येते? कासमार हे आपलं अकोला जिल्ह्यामध्ये। आणि हा जो कैलास सांखला कॅम्प आहे, म्हणजे फेट्रा फाट्यावरून ही जंगल सफारी सुरू होते किंवा एंट्री गेट आहे, तर हे फेट्रा वाशिम मध्ये येतं, बरोबर? तर हे जे फेट्रा गेट आहे, या कॅम्पचं नाव आहे कैलास सांखला कॅम्प। तुम्ही माझ्या मागे बघू शकता, इथे हे जे चेकपोस्ट आहे, आणि त्याच्यानंतर इथून तुम्ही जिप्सीच्या सोबत एंट्री घेता, आणि इथे जे माझ्या मागे तुम्हाला गेट दिसतंय, इथून आपण जंगल सफारीसाठी जाणार आहोत।
तर ही आपली जिप्सी आहे आणि आता आपण समोर जंगलामध्ये जाऊन सफारी करणार आहोत. तर मित्रांनो, आता आपली जंगल सफारी सुरू झालेली आहेत आणि इथे जंगल सफारी करण्यासाठी खूप एनर्जीची गरज असते. तर इथे आम्ही थोडासा ब्रेकफास्ट पण करतोय, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, जंगल सफारी करताना आपल्याला या गेटमधून एंट्री करावी लागते चेकपोस्टच्या नंतर. याला म्हणतात गेरूचा घाट. आता गेरूचा घाट का म्हणतात? कारण की गेरू हा एक खनिज प्रकारची माती असते. त्याचा कलर जो आहे, रंग जो आहे तो गेरू कलरचा असतो. म्हणजे थोडक्यात तपकिरी ब्राऊन कलरचा आपण त्याला म्हणू शकतो, म्हणून याला गेरूचा घाट म्हणतात. तर हे जे तुम्ही पाहू शकता इथे हे चेकपोस्ट आहे किंवा हे एंट्री आहे. तर इथून आपण एंट्री घेतोय. आता मित्रांनो, काटेपूर्ण अभयारण्यामध्ये जंगल सफारी करत असताना घारीचा आसवडा म्हणून हा एक रूट आहे, ज्या ट्रॅकने आम्ही आता जातो. घार म्हणजे एक वल्चर, जे शिकारी पक्षी त्याला म्हणतो आपण. एक अशी खिंड आहे तिथे असते डोंगराची. अच्छा. त्या दरीच्या कड्या कपाऱ्यामध्ये घारींचा राबता असतो. म्हणजे जास्त वास्तव्य असतं त्यांचं. घारी पक्षी जास्त असतात आणि त्यांचं जे पेय असतं त्या सभोवतालच्या एरियामध्ये दिसून येतं. म्हणून त्याला घारीचा आसोडा इन द सेन्स त्यांचा हॅबिटॅट. अच्छा. मित्रांनो, काटेपूर्ण अभयारण्यामध्ये सफारी करत असताना एक खूप इंटरेस्टिंग अशी गोष्ट पाहायला मिळाली. ती गोष्ट काय आहे, कुठला प्राणी आहे किंवा कुठला पक्षी आहे ते नाही. तर तुम्ही इथे माझ्या मागे बघू शकता की हे जे आपल्याला पांढऱ्या कलरचं किंवा थोडंसं असं लाईट कलरचं जे आपल्याला हे झाड पाहायला मिळतं इथे, याचं नाव आहे घोस्ट ट्री किंवा याला भूताचं झाड असं म्हणून सुद्धा संबोधतात, म्हणतात. तर याला भूताचं झाड किंवा घोस्ट ट्री असं का म्हणतात, तर हे आपल्याला दत्तदादा सांगतील. दादा, याला का म्हणतात भूताचं झाड किंवा घोस्ट ट्री? आता याला भूताचं झाड असं म्हणतात की रात्रीच्या वेळी ज्यावेळेस चंद्राचा उजेड पडते त्यावेळेस खूप चांगलं हे चमकते, म्हणून याला भूताचं झाड. आणि वर्षातून 3 खेप कलर बदलतो. आता पहा, आता उन्हाळा लागत आला आता पांढरा कलर आणि हिवाळ्यात आलं गुलाबी आणि लाल, असं तीन कलर बदलतो. अच्छा, 3. लाल, पांढरा म्हणजे बघा, 4 महिन्यांनी याचा रंग बदलतो. बरोबर आहे. आता पहा, पूर्ण आता उन्हाळा बरोबर लागत येते, पूर्ण पांढरं फटक. म्हणजे आता हे जे झाड आहे, हे झाड कसं चमकते नेमकं? म्हणजे थोडंसं असं ग्लो झाल्यासारखं वाटतं का? एकदम असं वाटते की खरंच रात्रीच्या वेळेस पाहिलं तर आपण असं वाटतं की खरंच हे भूत आहे. अच्छा, म्हणून याला भूताचं झाड म्हणतात. याला हिंदीमध्ये गोष्टी म्हणतात. हा. तर तुम्ही इथे पाहिलं असेल की आपलं जे काटेपूर्ण अभयारण्य आहे हे खूप मिस्ट्रीने भरलेलं आहे. तर मित्रांनो, आता आम्ही इथे जेवण करतोय, वनभोजन करतोय. सॉरी, जेवण नाही, वनभोजन करतोय आम्ही. वनभोजन म्हणजे वनामध्ये केलेलं जेवण. तर वन जे असतं ते मानवनिर्मित असतं आणि जंगल जे असतं हे निसर्गाने निर्मित केलेलं असते, त्यामुळे आपण जंगल भोजन म्हणून गेला. तर तुम्ही बघू शकता की इथे सगळं जे आहे म्हणजे असं शहरातलं काहीच नाही, सगळं ऑर्गॅनिक आहे इथे तुम्ही बघू शकता. आणि खूप छान वाटतंय, मजा येते. तर मित्रांनो, जंगल सफारी करत असताना खूप वेळानंतर आम्हाला बिबट्या दिसला आणि जंगलामध्ये कुठलाही प्राणी दिसत असताना किंवा तो प्राणी पाहत असताना आपण शांतपणे पाहायचा असतो. त्याच्यामुळे आम्ही तिथे कुठलाही आवाज केला नाही आणि त्यामुळे हा बिबट्या आम्हाला दिसू शकला. असे बरेचसे प्राणी दिसले